पुणे जिल्ह्याच्या सीमेवरील आणि सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणाची पाणी पातळीत वाढ होत आहे। उजनी धरणाच्या दररोजच्या लाईव्ह अपडेटसाठी आणि उजनी पाणलोट क्षेत्र तसेच लाभ क्षेत्रातील पावसाच्या अपडेट मिळवण्यासाठी तेज महाराष्ट्र वार्ता चॅनलला यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राइब करा आणि जर फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा। पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्याला उजनी धरणातून पाणी दिले जाते। गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवल्यामुळे हे धरण केवळ 60% भरले होते। त्यामुळे यंदा या धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला होता। पुणे शहराला दरमहा 1 ते 1.25 टीएमसी पाण्याची गरज भासते। त्यानुसार विचार केल्यास पुणे शहराला 3 महिने पुरेल एवढा पाणीसाठा उजनी धरणात पावसामुळे जमा झाला आहे। मात्र हे धरण मोठे असल्याने दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे। पुणे जिल्ह्यातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर विविध धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो आणि हे पाणी उजनी धरणात सोडले जाते। उजनी मायनसच्या विळख्यातून कधी बाहेर येते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलं आहे। तर पाहूया 16 जून रोजी सकाळी 6 वाजताची उजनी धरणाची पाणी पातळी किती वाढली आहे। उजनी धरणात दौंड येथून 3248 क्युसेकने पाणी येत आहे। दिनांक 16 जून 2024 रोजी सकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 486.370 मीटर, एकूण 37.42 टीएमसी, उपयुक्त वजा 26.24 टीएमसी, उजनी धरणाची एकूण टक्केवारी वजा 48.98%, उजनीत येणारा विसर्ग दौंड 3248 क्युसेकने चालू आहे आणि उजनीतून जाणारा विसर्ग बंद आहे।